आझाद मैदानात आंदोलकांची गर्दी वाढायला लागलेली आहे। रस्ते रिकामे करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले। कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलक मुंबई बाहेर जाणार का असा प्रश्न पडलाय। जरांगींच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि मुंबईत आंदोलकांची संख्या वाढत चालली। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडे। विकास, हायकोर्टाच्या आदेशानंतर आता हे आंदोलक मुंबई बाहेर जाणार का? तुमची काही आंदोलकांशी चर्चा झाली का? काय त्यांचं म्हणणं आहे? आंदोलनकर्त्यांशी आपण संवाद साधल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्टपणे मनोज जरांगे पाटील जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट किंवा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान किंवा मुंबई सोडण्याची भूमिका जे आंदोलनकर्ते व्यक्त करताना दिसून येते। त्यामुळे आज दुपारी जे आहे पुन्हा एकदा न्यायालयामध्ये सुनावणी पार पाडणार आहेत। सुनावणीच्या निकालानंतर काय भूमिका राहते आंदोलनकर्त्यांची ही खूप महत्त्वाची भूमिका राहणार। आजचा आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा 5वा दिवस आपण पाहू शकता। मनोज जरांगे पाटील ते थोड्या वेळा काही पुढे उठले होते, त्यामुळे ते मनोज जरांगे पाटील आज काय भूमिका घेतात किंवा आज उपसमितीचे काही नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येतात का, त्यामुळे आज सुनावणी दुपारमध्ये काय निर्णय होतो हे खूप महत्त्वाचं आहे। जर आपण बघितलं पाऊस येत असल्यामुळे शेड सुद्धा बांधण्यात आले, कारण मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत काय मुंबई सोडायची नाही। आझाद मैदानावर हे विकास, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आंदोलकांची प्रचंड जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, त्यामुळे आपण आमच्या प्रतिनिधींकडून नीटशी माहिती सुद्धा घेऊ शकत नाहीये। प्रचंड गर्दी या आंदोलकांची आझाद मैदानात जमली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।